हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरीवर्कचा आपला या 7वा दिवस आणि यामध्ये काय काय शिकवले जाते हे मी तुम्हाला दाखवत आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर सबस्क्राईब करा। तर गाईज, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला बूट्स आरीवर्क बूट्स कसे तयार करतात ते शिकवले जात आहे। तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक सुई 14-18 दोन्ही नंबरच्या सुया लागणार आहे आणि या जरीचा धागा आणि हे मणी। आता हे मणी सिंगल जर आपल्याला अस्तींवरती फिट करायचा असेल तर हा कसा फिट करायचा हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता जरीचा धागा आहे, त्याला मी गाठ बांधलेली आहे। आता हा धागा कसा फिट करायचा आणि याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या डिझाईनी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता आपल्याला जो धागा आहे तो असा वरती काढून घ्यायचा आहे आणि काढल्यानंतर जो आपला मणी आहे तो मणी त्यामध्ये टाकायचा। टाकल्यानंतर परत आपल्याला खालच्या साईडने सुई टाकायची आहे। तर आता तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवतच आहे, तर तुम्ही बघू शकता की ते कसं करावं लागतं। तर आता तुम्हाला स्पष्ट दिसत असेलच। तर आता सुई आपण खालच्या साईडने टाकू आणि खालच्या साईडने टाकल्यानंतर सुई जी आहे ती आपल्याला वरच्या साईडने ओढायची आहे। तर आता आपला धागा जो आहे तो वरच्या साईडने आलेला आहे। तर आता तुम्ही बघू शकता की तो कशा प्रकारे आलेला आहे। नवीन शिकणारे जे असतात त्यांच्या हातून हा धागा जो आहे तो असा सटकतच असतो। तर टेन्शन घ्यायची गरज नाही, जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा आपलं सर्व व्यवस्थित होऊन जाते। तर हा धागा आता असा आपला बाहेर आला। आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला मणी आहे त्या मणीच्या असं व्यवस्थित आपल्याला असा तो टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर त्या धाग्याला असं पकडून ठेवायचं आहे आणि खालच्या साईडनं तो ओढून घ्यायचा आहे, म्हणजे तो मणी जो आहे तो व्यवस्थित फिट होईल। आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे फिट झाला आहे। तर याच्या अगोदर सुद्धा 2 मी अशाच प्रकारे फिट केल्या आहे आणि याच्यानंतर सुद्धा हा परत एक मी तुम्हाला फिट करून दाखवते। तर आता तुम्ही ते बघा की मी तो कसा फिट करते। तर आपण एक आरी बूट्स बघितला कसा अटॅच करायचा, तर आता दुसरा कसा अटॅच करायचा तर तुम्ही बघा। आता पहिला जो मणी आपण अटॅच केला तसंच आपण हा एक मणी अटॅच करून घेतला आणि नंतर त्याच्या साईडला आपल्याला शुगर बीट्स लावायचे आहेत। तर आता तुम्ही बघू शकता की शुगर बीट्स लावून आपली डिझाईन जी आहे ती कशी तयार होत आहे। तर आता तुम्ही बघू शकत आहात ज्या प्रकारे आपण मोठा मणी सुईमध्ये असा टाकून असा याच्यामध्ये टाकून परत असा टाकला आतमध्ये आणि परत बाहेर काढला, सेम प्रोसेसने आपल्याला हे सुद्धा स्टेप करायचे आहे। तर तुम्हाला दिसतच आहे की ते मी कशा प्रकारे करत आहे। तर हे छोटे छोटे मणी जे आहेत ते आपल्याला त्याच्या साईडला लावायचे आहेत आणि स्टेप बाय स्टेप मी ज्या प्रकारे लावत आहे तुम्हाला सुद्धा याच प्रकारे लावायचे आहे आणि सुंदर अशी डिझाईन जी आहे आपली ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर आता तुम्ही बघू शकता की ती सुंदर अशी डिझाईन झालेली आहे। आता आपल्याला नॉट फिट करून घ्यायची आहे। तर याच्यासाठी आपल्याला परत एक धागा वरती खेचावा लागेल। तुम्हाला जर ही गाठ कशी पाडतात हे बघायचं असेल तर याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेला आहे। खूप सोपी अशी गाठ मी पाडलेली आहे, तुम्हाला दिसलं सुद्धा असेल। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी ती गाठ कशी पाडलेली आहे। तर आता नेक्स्ट आपण तिसरं बघू की तिसरं बूट्स आरी बूट्स कसं तयार करतात। तर 2दा आपले ऑलरेडी झालेलेच आहे। तर तिसरं बघू। त्याच्यासाठी घेतलेला आहे मी व्हाईट कलरचा मणी आणि हा मणीसुद्धा आपल्याला तसंच फिट करून घ्यायचा आहे आणि तो कसा फिट करायचा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, परत तुम्ही बघून घ्या। आपल्याला सुईमधून धागा जो आहे तो व्यवस्थित वरच्या साईडने ओढून परत खालच्या साईडने फिट करून घ्यायचा आहे। हा अगोदर फिट करून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की काय याच्या साईडला जे छोटे छोटे शुगर बीट्स लावू आपण ते याच्यामध्ये व्यवस्थित असे अटॅच झाले पाहिजे आणि मधामधला जो आपला मणी आहे तो इकडं तिकडं जाता कामा नाही। तर गाईज, आता तुम्ही बघू शकता की याच्या आजूबाजूला मी गोल्डन कलरचे शुगर बीट जे आहे ते याला लावत आहे आणि परत याच्यानंतर मी याला आणखी मोठे मोठे जे बीट्स आहेत ते लावणार आहे। तर आता तुम्ही बघा की ते कशा प्रकारे लावत आहे। तर गाईज, तुम्ही बघू शकता की ते मी कशा प्रकारे
लावलेले आहे। तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे डिझाईन आहे नवीन नवीन तयार करायचं आहे। आरीवर्कच्या 6व्या दिवसामध्ये हे बूट्स कसे तयार करायचे हे शिकवले जाते। तर तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, स्किप न करायचा आहे, कारण की त्याच्यामध्ये जेही काही मी बूट्स तयार करत आहे ते डिटेलमध्ये आपल्याला समजायला हवे। कारण की या बूट्सवरच आपण जे गळ्यावरती किंवा आस्तींवरती डिझाईन काढतो तो आपण या बूट्सच्या साहाय्यानेच ती डिझाईन काढू शकतो। की आपल्याला कशी म्हणजे कस्टमरला जर का दाखवायचे असेल की कसे बूट्स तयार करायचे आस्तींवर, तर तुमच्याकडे ही डिझाईन अवेलेबल असायला हवे। त्याच्यासाठी तुम्हाला असे छोटे छोटेसे असे काढून ठेवायला हवे तुमच्या आरीवर्कचे जे स्टँड आणि ते असते त्याच्यावरती, म्हणजे तुम्हाला कस्टमरला दाखवायला सोपं पडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया येतील नंतर की कसं शिवायचं म्हणून। तर गाईज तुम्ही बघू शकता की आता तिसरं पण बूट्स जे आहे ते आपलं आता तयार झालेलंच आहे। तर परत आता आपल्याला याच्या साईडले व्हाईट कलरचे किंवा गोल्डन कलरचे तुम्हाला आवडतील तुम्ही तशा डिझाईन याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता। आणि मी कुठला मणी लावला, कसा लावला हे तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकत आहात की आपली डिझाईन आहे हे अगोदरची आहे। आता याच्यानंतर सुद्धा मी तुम्हाला आणखी खूप साऱ्या डिझाईनी दाखवतच आहे। तर आता तुम्ही बघू शकता की जो छोटे छोटे आपण गोल्डन कलरचे बीड्स लावलेले आहेत त्याला शुगर बीड्स, तर आता त्याच्या साईडला आपल्याला जाड आणि व्हाईट कलरचं जो मोती आहेत छोटे छोटे ते असे लावायचे आहेत। तर तुम्ही बघू शकाल की किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार होत आहे। अगोदर लावला आपण व्हाईट कलरचा मोती, नंतर लावले गोल्डन कलरचे छोटे छोटे शुगर बीड्स आणि परत नंतर लावले आपण मीडियम साईजचे व्हाईट कलरचे मोती। तर गाईज हे डिझाईनसुद्धा खूप सुंदर दिसते। जर का कोणाची साडीवर कॉम्बिनेशन व्हाईट आणि गोल्डन जर का असलं तर तुम्ही ही डिझाईन आस्तींवर किंवा बॅकनेकवर तयार करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता। किंवा तुम्हाला जेही काही आयडिया येत असतील, तुम्हाला सोपं वाटेल तुम्ही तसं करू शकता। तर गाईज तुम्ही बघू शकता कसं सुंदर असं आपले जे बूट्स आहेत ते खूप सुंदर तयार झालेला आहे। नक्की तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून यानंतरचे जेही काही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केले त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल। तर आता तुम्ही बघू शकता तिसरंसुद्धा बूट्स आपलं जे आहे ते तयार झालेलं आहे। आता चौथं कसं तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे आणि यानंतर सुद्धा मी कसे तयार करेल या सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे। तर गाईज आता चौथं तुम्ही बघू शकता जसं दुसरं केलं आपण तसं आपल्याला चौथं रेडी करून घ्यायचं आहे। दुसरं आणि याच्या साईडला आपल्याला 4 अशा खुणा करून घ्यायच्या आहे आणि याच्यामध्ये हे छोटे छोटे जे शुगर बीड्स आहेत आपल्याला एक ते आणि एक व्हाईट आणि परत एक गोल्डन आपल्याला असं जे आहे ते कॉम्बिनेशननुसार आणि डिझाईननुसार आपल्याला असं सेट करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छोटा मणी टाकलेला आहे, परत आपल्याला थोडा मोठा आणि व्हाईट कलरचा मणी जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि परत त्याच्यानंतर आपल्याला शुगर बीड्स गोल्डन कलरचं टाकायचं आहे आणि आपली जे नॉट आहे म्हणजे जे गाठ आहे आपल्याला इथं मारून घ्यायची आहे। जर का आपण गाठ बांधली नाही तर ते शुगर बीड्स सर्व निघून जातील आणि डिझाईन एक धागा जर का निघाला तर पूर्ण डिझाईन जी आहे ती आपली खराब होईल। त्याकरिता आपल्याला इथं तुम्ही बघू शकता की मी आता इथं कशी गाठ बांधते, तर तुम्हाला सुद्धा अशीच गाठ बांधायची आहे गाईज आणि आपल्याला पूर्ण डिझाईन जे आहे ते तयार करून घ्यायचे आहे। तर नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि वॉच केल्याबद्दल धन्यवाद।